मराठा आंदोलकांची एपीएमसी मध्ये राहण्याची सोय करण्यात येणार असल्याने 25 तारखेला मार्केट बंद असेल। 25 जानेवारीला मराठा आंदोलन आणि 26 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असल्याने नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद असेल अशी माहिती एपीएमसी सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे। तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। ऑनलाईन परीक्षा रद्द करून एमपीएससी तर्फे स्पर्धा परीक्षा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली। यासोबतच 55,000 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्यांची एकदाच भरती करावी अशी देखील विद्यार्थ्यांनी मागणी केली। यंदाच्या प्रजासत्ताक दिनी इस्रोचा खास चित्ररथ साकारण्यात आला। यंदा चांद्रयान 3ची प्रतिकृती या चित्ररथात असेल। तसंच ज्या ठिकाणी चंद्रावर विक्रम लँडर उतरला ते ठिकाण म्हणजेच शिवशक्ती पॉइंटही या चित्ररथातून दाखवण्यात आलाय। यंदाच्या प्रजासत्ताक दिनात उत्तर प्रदेशच्या चित्ररथाचे थीम अयोध्येतील राम मंदिर आणि प्रभू श्रीराम असणार आहे। यात मंदिराचा बालरूप अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पाटील रामाचा पुतळा साकारण्यात आलाय। तसंच रामायणकालीन उत्तर प्रदेशसह आधुनिक राज्याचा देखावाही साकारण्यात आलाय। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। त्यानिमित्तानं संसद भवनाभोवती कडेकोट सुरक्षाकडे उभारलं जात आहे। त्यासाठी सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात येत आहेत। सध्या 140 जवान तैनात करण्यात आले आहेत। मागील अधिवेशनादरम्यान संसदेत घुसखोरी झाल्यानंतर आता सुरक्षेची अतिरिक्त काळजी घेतली जाते आहे।